वेलकम बॅक टू माय चॅनल सत्याज मम्मी। तर आज आपण सत्याच्या पहिल्या एका वर्षामध्ये मी कोणकोणते शूट केले आणि कोणकोणत्या थीम यूज केल्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। ही आहे विठ्ठलाची पहिली थीम, ज्यामध्ये आम्ही विठ्ठल हा रांगोळीने काढला होता आणि सत्या देखील त्या फ्रॉकमध्ये खूप छान दिसत होती। आषाढी एकादशी झाली त्यानंतर पाऊस चालू झालेला, त्यामुळे मी पावसाची थीम यूज करून सत्याचे फोटो छान काढले होते। त्यानंतर 15 ऑगस्ट होतं, ते मी साड्यांचा यूज करून छान असा झेंडा बनवला होता आणि त्याच्यात सत्याचा फोटो काढला होता। ही आहे रक्षाबंधनची थीम। मी एक साडी वापरून छान अशी राखी बनवली होती आणि त्याच्यामध्ये सगळे गिफ्ट्स वगैरे ठेवून सत्याचे फोटो काढले होते। जेव्हा सत्या 3 महिन्यांची झाली तेव्हा आम्ही भाजीवालीची थीम यूज केलेली होती आणि वेगवेगळ्या भाज्या वापरून सत्याचे छान असे फोटो काढले। पहिल्यांदा सगळे म्हणायचे की फोटोशूट लहान बाळांचे करताना खूप स्ट्रगल असतो, पण जेव्हा मी स्वतः करायला लागले तेव्हा खरंच कळालं की किती स्ट्रगल करावा लागतो। त्यानंतर हा आहे पिल्लूचा 4थ्या महिन्याचा शूट, तो मी नवरात्री स्पेशल दांडियाचा केला होता आणि हा होता 5th मंथ। त्यानंतर एके दिवशी आम्ही छान असा राधा राणीचा लुक केला होता आणि सत्याचे छान असे सगळे राधाचे फोटो काढून घेतलेले। थंडीचे दिवस चालू होते, पिलूला छान असा गुलाबी कलरचा स्वेटर आणला होता, तर म्हटलं यावरच शूट करूया। त्यामुळे मी गुलाबाच्या पाकळ्यांनी मस्त असा 6 काढला आणि शूट करून घेतला। 7व्या महिन्यामध्ये संक्रांत होती, त्याच्यामुळे संक्रांती स्पेशल म्हणून मी पतंग यूज केलेली होती आणि 7 काढून पिलूचे छान फ्रॉक घालून फोटो काढले होते। त्यानंतर होता व्हॅलेंटाईन वीक, रेड आणि व्हाईट हे कॉम्बिनेशन यूज करून मी छान अशी थीम तयार करून पिलूचे फोटो काढून घेतले। जेव्हा सत्या 9 महिन्यांची झाली तेव्हा होळीचा सण होता, त्यामुळे मी सगळे छान असे कलर यूज करून सत्याची होळीची थीम तयार केली होती। त्यानंतर होती बुद्ध पौर्णिमा, पिंपळाची खरोखरची पानं यूज करून मी हे झाड बनवलं होतं आणि पिलूचे छान असे फोटो काढून घेतले होते। अशा प्रकारे सगळ्या वर्षभराच्या थीम मी घरच्या घरी बनवून सत्याचे छान असे फोटो काढून घेतलेले होते। त्यातले काही थीम मी तुम्हाला दाखवले नाहीये, ते मी या ब्लॉग मध्ये नेक्स्ट टाकतेच आहे, ते तुम्ही नक्की बघा। एवढ्या एका वर्षभरात सत्याच्या जेवढ्या मी थीम तयार केल्या, प्रत्येकाच्या मागे काही ना काही आठवणी आहेत आणि त्या मी तशाच जपून ठेवेल। लहान बाळ घरात आलं की दिवस कसे सरून जातात हे सुद्धा कळत नाही आणि हे मात्र खरं आहे की लहान बाळ घरात आलं की घराचं गोकुळ हे होतच। तर या होत्या सत्याच्या एका वर्षभरातल्या सगळ्या थीम्स आणि फोटोग्राफ्स। तुम्हाला आमच्या सत्याच्या सगळ्या थीम आणि फोटोग्राफ्स कसे वाटले हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि काळजी घ्या।